माझे नाव हर्षमय महेंद्र अडसे. माझ्या शाळेचे नाव पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळा क्रमांक 54. आज मी तुम्हाला अभिवाचन स्पर्धेनिमित्त माझ्या शाळेचे नक्की झाले ही गोष्ट वाचून दाखवणार आहे. कोल्हापूरमधल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागूनच एका सरळ रेषेत 15-20 झोपड्या होत्या. त्यातल्याच एका झोपडीत आम्ही राहत होतो. मातीच्या कच्च्या विटांनी बांधलेल्या भिंती त्या पण पावसाने पाणी भरून मुरायच्या बेतात होत्या. तुटकी तुटकी कौलं वरती टाकली होती. आतली जमीन तर सतत ओलसर असायची, त्यामुळे त्या झोपडीत नेहमी कुबट वास यायचा. उठून उभं राहिलं तर वरची कौलं डोक्याला धाडकन लागायची. मोठ्या माणसानं उभं राहून कसलंच काम करता येत नव्हतं. झोपडीत एका बाजूला 4-5 फाटक्या वाळका पडलेला होता. त्या वाळका आम्ही अंथरायला पांघरायला वापरत असू. 7-8 जर्मनीचं ताटं, चिंध्यांची फाटक्या कपड्यांची 2-3 गठोडी, पाण्यासाठी 2 जर्मनीची पातेली, पण पत्र्याची घागर आणि अशोकदादाला नुकतीच मिळालेली पोलीस खात्याची काळी पत्र्याची पेटी, एवढाच आमच्या घरातला एकूण संसार. शिवाय दारात एक रांजण होता. त्या झोपडीत अशोकदादा, त्याची बायको सुमिती, लिंगप्पा, मरप्पा, मधू आणि माझा चुलत भाऊ सिद्धू असे 6 जण राहत होते. तशात 3-4 दिवसांपासून माझे वडील आणि मी, माझी बहीण मंगल असे आम्ही आणखीन 4ही तिथे आलो होतो. सर्वांना झोपायला सुद्धा जागा पुरत नव्हती. उद्या आम्हाला पुन्हा बोरगावला पालांवर जायचं होतं. आई आणि बाबा जायची तयारी करत होते. आईनं 2-3 बाटल्या वेगळ्या रंगाच्या जोडलेली 2 पातळ एका मोठ्या पिशवीत भरली. बाबाही बारीक सारीक सामान दुसऱ्या पिशवीत भरू लागले होते. तोच अशोकदादा ड्युटीवर घरी आला. तो आईला सामान भरताना बघून म्हणाला, आई कुठं जायची तयारी चालली आहे? आई म्हणाली, भातू मागाला किती दिस इथं बसून खायचंय? दादाने बाबांना विचारलं. बाबा कुठल्या गावाला जाणार? आपल्या लोकांची बोरगावली पाल आहे ती. उद्या मोरल्या गावाला जाणार आहे ती, तेव्हा आजच जायचं पाहिजे, बाबा म्हणाले. आई मला म्हणाली, इमे बघत काय उभी आहेस? तुझी कापडं आणि इकडं उशीर होतं या निघाया. आईचं बोलणं ऐकून दादा म्हणाला, आई इमीला कशाला घेऊन चाललीस? मी तिला शाळेत घालणार आहे. शाळेत म्हटल्याबरोबर बाबांचं डोसकं फिरलं. बाबा रागाने म्हणाले, तुझं डोसकं बिस्कं फिरलं का काय? पुरीला शाळेत घालतोय म्हणतोस? लय शिकलास म्हणजे शेणा झालास वय. दादा शांत आवाजात म्हणाला, बाबा तुम्ही उगीच चिडताय, त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? चांगली शिकली तर कुठेतरी नोकरी करणार. आज शिक्षणावर सगळं चालतंय. दादाचा शहाणपणा बाबांना पटणार होता थोडाच. बाबा म्हणाले, शाळा शिकून काय करायचंय? घरात खायला नाही आणि तिच्या शाळांना पैंकं कुठून आणायचं? त्या परीस लगीन कुठंतरी ठरतंय का बघू. तिच्या शाळेचा खर्च मी बघतो, तुम्ही काळजी करू नका. आणि लग्न करायचं, ती काय मोठी बाई झाली आहे का? आता कुठं ती 6 वर्षाची आहे. तुम्ही तिकडं काय पण करा, मी इमीला शाळेत घालणार, दादा म्हणाला. धन्यवाद.